नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, सन 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक दुसरा, मुघल साम्राज्याचा संस्थापक पुढीलपैकी कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 4, बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, राज्यपाल यांची भारतीय राज्यघटनेमधील कलम 153 नुसार नेमणूक केली जाते। प्रश्न क्रमांक चौथा, विश्वनाथन आनंद हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, बुद्धिबळ या खेळाशी विश्वनाथन आनंद हा संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 5वा, कोणत्या गव्हर्नर जनरलने सन 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली? तर ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने सन 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली। प्रश्न क्रमांक 6वा, अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे। प्रश्न क्रमांक 7वा, राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2, मुख्यमंत्री हा राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख असतो। प्रश्न क्रमांक 8वा, सन टिंबटिंबमध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2, सन 1993 मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली। प्रश्न क्रमांक 9, मूलभूत कर्तव्य हे घटनेतील टिंबटिंब या भागामध्ये आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2, घटनेतील 51 या भागामध्ये मूलभूत कर्तव्य आढळतात। प्रश्न क्रमांक 10वा, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1, पालकमंत्री हे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक 11, सूक्ष्मदर्शकचे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, मायक्रोस्कोप हे सूक्ष्मदर्शकचे इंग्रजी नाव आहे। प्रश्न क्रमांक 12, विंचू हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडत असतो? तर ऑप्शन क्रमांक 1, अर्थपोडा या संघात विंचू हा प्राणी मोडत असतो। प्रश्न क्रमांक 13, सिंधू नदीचा उगम हा पुढीलपैकी कोठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1, कैलास मानसरोवर या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 14, नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 4, तपकिरी हा रंग नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी वापरतात। प्रश्न क्रमांक 15, भारतातील सर्वाधिक भूभाग हा कोणत्या पठाराने व्यापलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, प्राचीन या पठाराने भारतातील सर्वाधिक भूभाग हा व्यापलेला आहे। प्रश्न क्रमांक 16, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी पुढीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, भारतातील ब्यारन बेट या ठिकाणी एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे।
प्रश्न क्रमांक 17. महात्मा फुले यांनी इसवी सन 1863ला कशाची स्थापना केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना ही महात्मा फुले यांनी इसवी सन 1863ला केली होती. प्रश्न क्रमांक 18. बांगलामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया हा कोणत्या लढाईने घातला गेला? तर ऑप्शन क्रमांक 1. प्लासीच्या लढाईने बांगलामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया हा घातला गेला. प्रश्न क्रमांक 19. निलगिरीतील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. दोडो बेटा हे निलगिरीतील सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1. 288 जागा हे महाराष्ट्र विधानसभेच्या आहेत. प्रश्न क्रमांक 21. भारताचा सर्वात मोठा धुवाधार धबधबा हा नर्मदा नदीवर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. मध्य प्रदेश या ठिकाणी भारताचा सर्वात मोठा धुवाधार धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 22. पवन ऊर्जा निर्मितीमध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जा निर्मितीमध्ये अग्रेसर असलेले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 33. महिलांना मतदानाचा अधिकार देणारा पहिला देश पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. न्यूझीलंड हा देश महिलांना मतदानाचा अधिकार देणारा पहिला देश आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी श्रीपाद राजहंस यांना काय म्हणून ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 2. श्रीपाद राजहंस यांना बालगंधर्व असे म्हणून ओळखतात. प्रश्न क्रमांक 25. श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 26. बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3. देवेंद्र कुमार उपाध्याय हे बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 27. कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. हरियाणा या राज्यामध्ये कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 28. गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2. सन 1911 या वर्षी गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून बांधण्यात आले. प्रश्न क्रमांक 29. PM विश्वकर्मा योजना ही टिंबटिंब रोजी लॉन्च करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1. 17 सप्टेंबर 2023 रोजी PM विश्वकर्मा ही योजना लॉन्च करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 30. अत्तर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. फारसी या भाषेतून अत्तर हा शब्द मराठीत आलेला आहे. प्रश्न क्रमांक 31. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हा नारा पुढीलपैकी कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4. सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हा नारा दिला. प्रश्न क्रमांक 32. आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4. 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 33. अमार सोनार बांगला हे बांगलादेशचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. रवींद्रनाथ टागोर यांनी अमार सोनार बांगला हे बांगलादेशचे राष्ट्रगीत लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 34. पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षपदस्थान कोण भूषवतो?
तर ऑप्शन क्रमांक 2 सभापती हा पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षपदस्थान भूषवतो. प्रश्न क्रमांक 35 भारताच्या मध्यभागी असलेले शहर पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे शहर भारताच्या मध्यभागी असलेले शहर आहे.